धावता बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे। विनंती करून देखील बस रुग्णालयात नेली नसल्याची माहिती मिळत आहे। गावकऱ्यांनी वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली असून प्रवाशाला धावत्या बसमध्ये चक्कर आली होती। तो बेशुद्ध पडला होता। बस आगारात पोहोचल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। गोंदिया तुमसर भंडारा या बसमध्ये देवाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला होता। तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली आणि तो बेशुद्ध पडला। त्याच्या 2 साथीदारांनी सदर बस रुग्णालयात नेण्याची विनंती बस वाहकाला केली, परंतु त्यांनी काहीही न ऐकता वाद घातला। बस थेट स्थानकात नेली। त्यानंतर सहकाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेलं, तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी चालक आणि वाहकाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। धावत्या बसमध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव चुनीलाल राऊत, वय वर्ष 34 असे आहे। तो डोंगराला येथील रहिवासी आहे। आता या बसच्या चालक आणि वाहकावर कारवाईची मागणी केली जात आहे। गोंदिया तुमसर भंडारा ही बसगाडी भंडारा आगाराची आहे। चालक आणि वाहकांचं नेमकं काय घडलं याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे। याबाबत भंडारा आगारच्या व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती देण्यात आली। योग्य कारवाई केली जाणार असल्याचं तुमसरच्या आगार व्यवस्थापक सारिका निमजे यांनी सांगितलं आहे। चुनीलाल राऊतचा मृत्यू वाहक आणि चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत। गावकऱ्यांमध्ये देखील तणावाचं वातावरण आहे।